छत्रपती संभाजीनगर पुन्हा एकदा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या नावाने प्रकाशात झोतात आलंय आणि कारण ठरतंय पुन्हा एकदा विट्स हॉटेल. एक हॉटेल किंमत 110 कोटींची आणि आरोप असा की ते अवघ्या 68 कोटीत हातात घेण्याचा प्रयत्न झाला. नाव जोडलेलं आहे पालकमंत्र्यांचं, त्यांच्या कुटुंबाचं आणि आता थेट राज्य सरकारच. चौकशी जाहीर झालीये, हाय पॉवर कमिटी बसवलीये, पण प्रश्न असा आहे की ही चौकशी सत्य बाहेर काढण्यासाठी आहे की प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी. कारण इतके दिवस शांत झालेलं प्रकरण आज पुन्हा एकदा महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर उफाळून आलंय. त्यामुळे या सगळ्याचा छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होणार आहे हेच आज आपण समजून घेणार आहोत. छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेल प्रकरण हे फक्त एका मालमत्तेच्या व्यवहारापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. हे प्रकरण आता सत्तेचा वापर, प्रशासनाची भूमिका, चौकशीची पारदर्शकता आणि सत्ताधारी सरकारची राजकीय इच्छाशक्ती यावर थेट प्रश्न उपस्थित करत आहे. कारण ज्या पद्धतीने या हॉटेलच्या लिलावाची प्रक्रिया पुढे गेली त्यावर सुरुवातीपासूनच संशयाची सावली होती. 110 कोटी रुपये बाजार मूल्य असलेलं हॉटेल 68 कोटीत खरेदी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप झाला आणि हा आरोप थेट मंत्री संजय शिरसाट यांच्या कुटुंबाशी जोडला गेला. सुरुवातीला हे प्रकरण फारसं बाहेर आलं नव्हतं, पण जेव्हा उद्धव ठाकरे गटाने या व्यवहारावर उघडपणे बोट ठेवलं तेव्हा हे केवळ आर्थिक व्यवहाराचं प्रकरण न राहता राजकीय संघर्षाचं मैदान बनलं. खासदार संजय राऊत, विधानसभा परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एकामागून एक आरोप करत प्रश्न विचारायला सुरुवात केली. हॉटेल इतक्या कमी किमतीत कसं मिळू शकतं, दबाव कुणी टाकला आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, इतक्या मोठ्या व्यवहारासाठी पैसे कुठून आले. या आरोपानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी लिलाव प्रक्रियेतून माघार घेतली. वरवर पाहता हे क्लीन एक्झिट वाटू शकतं, पण राजकारणात माघार ही अनेकदा दोषमुक्ती नसते, तर दबावाखाली घेतलेला डाव असतो. कारण माघार घेतली म्हणजे प्रश्न संपले असं होत नाही, उलट त्यानंतर चौकशीची मागणी अधिक तीव्र होते आणि तेच इथे घडलं. सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी हाय पॉवर कमिटी जाहीर केली. नाव मोठं, अधिकार मोठे, पण या समितीची रचना समोर येताच वाद पेटला. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील ही समिती आहे, ज्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल, नगररचना, लेखा, कामगार विभाग, भूमी आलेखन अशा विविध खात्यांचे अधिकार आहेत. कागदावर पाहिलं तर ही सर्वसमावेशक समिती वाटते, पण राजकारणात कागदावरचं चित्र आणि जमिनीवरचं वास्तव वेगळं असतं. ठाकरे गटाचा आक्षेप नेमका इथेच आहे. अंबादास दानवे स्पष्टपणे म्हणतात की ज्या कार्यालयांतून या प्रकरणाच्या फाईल्स फेरल्या त्याच कार्यालयांचे अधिकारी आता चौकशी करणार असतील तर त्यातून सत्य कसं बाहेर पडणार हा प्रश्न फक्त विरोधकांचा नाही तर सामान्य जनतेचाही आहे. कारण चौकशी म्हणजे केवळ अहवाल सादर करणं नाहीये, तर विश्वास निर्माण करणं असतं. दानवींनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्न उपस्थित केलाय. ही कसली हाय पॉवर कमिटी असा सवाल करत त्यांनी हे प्रकरण पांघरून घालण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केलाय. त्यांच्या मते जर सरकारला खरंच पारदर्शकता हवी असती तर या समितीचं नेतृत्व एखाद्या वरिष्ठ सचिव किंवा मग निवृत्त न्यायाधीशाकडे दिलं असतं आणि जिल्ह्याबाहेरील अधिकाऱ्यांचा समावेश केला असता. इथे राजकीय गणित स्पष्ट आहे. शिंदे गटाचा मंत्री अडचणीत येणं म्हणजे अप्रत्यक्षपणे सत्ताधारी आघाडीची कोंडी होणं. भाजपसाठी हा विषय संवेदनशील आहे, कारण भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेणं हा त्यांचा मुख्य राजकीय दावा आहे. अशावेळी शिंदे गटाच्या मंत्र्यावर गंभीर आरोप होत असतील तर भाजपची कोंडी होते. म्हणूनच चौकशी जाहीर झाली, पण ही चौकशी कशी जाहीर झाली यावरच प्रश्नचिन्ह उभं राहतं. या सगळ्या घडामोडींचा थेट परिणाम छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिका राजकारणावर होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या की अशा प्रकरणांना अधिक धार येते. विरोधकांसाठी हे प्रकरण भ्रष्टाचार विरुद्ध जनता असा मुद्दा उभा करण्यासाठी संधी आहे, तर सत्ताधाऱ्यांसाठी हे नुकसान नियंत्रणाचा आव्हान आहे. ठाकरे गटाने या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे, कारण छत्रपती संभाजीनगर हा त्यांच्यासाठी भावनिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा आहे. शिवसेनेची पारंपरिक पकड असलेल्या या भागात शिंदे गटाला कोपऱ्यात उभं करणं हा ठाकरे गटाचा दीर्घकालीन राजकीय डाव आहे आणि विट्स हॉटेल प्रकरण त्यासाठी एक प्रभावी हत्यार ठरत आहे.